नमस्कार, मी आशिष जाधव लोकमत.com न्यूज मेकर या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुरेश धस आहेत. सुरेश धस सध्या चर्चेमध्ये आहेत. ते म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये त्यांनी सर्वात आधी आवाज उठवला. नुसता आवाजच उठवला नाही तर राज्य विधिमंडळाच्या विधानसभा या सभागृहामध्ये जी बाजू मांडली, जे भाषण केलं, त्यानंतर राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पावलं उचलावी लागली. आत्ता जिथे आपण बोलतो आहोत त्यामध्ये असं झालेलं आहे आणि आज हा मुहूर्त सुद्धा सुरेश धस यांच्या मुलाखतीचा त्यानिमित्तानंच सापडला आहे. तो म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची अटक झालेली आहे. त्याला SITची 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आता टेक्निकली वाल्मिक कराड हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत आलेला आहे. सुरेश धस, मला पहिला प्रश्न हा थेट विचारायचा आहे की जर का तुम्ही यावेळेस विधानसभेमध्ये आमदार नसता तर हे प्रकरण तुम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये उचललं असतं, पण खरंच विधानसभेमध्ये उचललं, विधान परिषदेमध्ये उचलू शकत होतात जर का नसतं विधानसभेत तुम्ही आला असतात आष्टीचे आमदार म्हणून, तर आज या लॉजिकल एंडला हे प्रकरण जाऊ शकलं असतं का? नाही, काय आहे की विधान परिषदेमध्ये मी होतो, पण माझी विधान परिषदेची मुदत संपलेली होती. त्यामुळं ॲटोमॅटिक मी आता काही विधान परिषदेत राहिलो नसतो आणि विधानसभेत जर आलो नसतो, ठीक आहे, मी नसतो आलो तर दुसरा कोणी एखादा, परंतु मी जेव्हा प्रेझेंटेशन जे आहे आणि सभागृहामध्ये मांडण्याची माझी जी कला आहे, हे पहा, ज्याची त्याला कला असते. वक्तृत्व ही फार मोठी कला आहे आणि मला वाटतं मी आपण 99 पासून पाहिलेलं आहे. होय, विलासराव देशमुख साहेबांची वक्तृत्व कला होती, गोपीनाथराव मुंडे साहेबांची वक्तृत्व कला होती, RR पाटील साहेबांची वक्तृत्व कला होती. पण दुर्दैवानं काय झालं या महाराष्ट्रामध्ये, हे तीनही माणसं फार अकाली आपल्यातनं झटकन निघून गेली आणि ते बी वर्ष दीड वर्षाच्या कालावधी. होय, तीनही माणसं. विलासराव ज्यावेळेस म्हणजे केंद्रात मंत्री होते, नाही, चेन्नईला गेले. हो, चेन्नईला गेले, ते चेन्नईवरनं परत आलेच नाही. हो. गोपीनाथरावजी दिल्लीला गेले स्वतःचा सत्कार घेऊ शकतो आणि RR आभा इथेच त्या हॉस्पिटलमध्ये लीलावतीला. मी स्वतःही होतो, हो, लीलावतीला. हे 3 माणसं गेल्याच्या नंतर एक लॅक्युनो म्हणतो जो आपण वक्तृत्वाचा, तर त्याच्यानंतरचा चांगल्यात चांगला बोलणारा वक्ता कोणता, तर मग ते देवेंद्र फडणवीस आहे. परंतु त्यांची एक हटके स्टाईल होती आणि वेगळी होती. ते सुद्धा मला वाटतं संसदीय कामकाजातून पुढं आलेलं नेतृत्व आहे. आणि माझ्या बाबतीत आणि देवेंद्रजीच्या बाबतीत गोपीनाथराव एकदा म्हणाले होते की सुरेश धस कामातून निवडून येतो आणि देवेंद्रजी भाषणातून आणि देवेंद्रजी त्याच्या संसदीय कामकाजातून. आता त्याचा शब्द गेला बरं का, कारण ते आणि मी बरोबरीचे असल्यामुळे माफी. 99चीच बॅच. हा, 99ला पहिल्यांदा विधानसभेत आले तुम्ही सुद्धा. हा, ते पण 70चा जन्म आहे, माझाही 70चा जन्म आहे. उलट त्यांच्यापेक्षा 2-4 महिने मी वडील आहे. मोठा आहे. हा, मोठा आहे. त्यामुळे आणि मित्रत्वाचं नातं असल्यामुळे एक शब्द गेला माझा. परंतु त्यांच्याकडं काय आहे की 1.5 तास 2 तास फायनान्सवरती बोलणारा माणूस कोण, तर तो देवेंद्र फडणवीस. मग हे बाकीची वक्तृत्व कला जी आहे ती आता थोडीशी कुठेतरी नाहीशी होते आणि त्यात टेक्निकलीच बोलतात. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि RR पाटील या तिघांचंही काय बाज असेल तर तो ग्रामीण शहाणपणातून आलेला, ग्रामीण भागातला होता. गोपीनाथराव तर हातात काहीच नसायचं, कोरा कागद, आणि अध्यक्षाला म्हणायचे, अध्यक्ष महोदय माझ्याकडे हे प्रचंड माझ्याकडं पुरावे आहेत आणि मी तुमच्याकडं पाठवतो, हातात कोरा कागद. कारण त्यांच्या पाठीमागच्या 2 याच्यावरती आम्हीच बसलेला आम्हाला होतं. मग ती एक कला त्यांच्याकडे होती. तसंच ह्या भाषणाच्या बाबतीत मला वाटतं माझी जी स्टाईल आहे, मला जे वक्तृत्व कला निसर्गदत्त मिळालेली आहे, देवाने दिलेली आहे,
तिचा योग्य उपयोग तर आपला विषय हा चालला होता की तुम्ही विधानसभेमध्ये हा विषय मांडला मांडला. आणि तुम्ही मांडल्यावरती मग अभिमन्यू पवार असेल, नमिता मुंदडा असेल, खूप संजू जणांनी. क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हो, आव्हाड या मंडळीनं हे प्रकरण तिथं अशा पद्धतीनं मांडलं की सर्वांनी सगळ्यांचा सूर हा एका दिशेचा होता. एका दिशेचा होता. आणि मग इथे साहजिकच विरोधक नाही राहिला, होय, कोण नाही. विरोधक राहिला नाही, सर्व पक्षीय. पटोले साहेबांनी सुद्धा हो मांडला. हो, आणि भाजपचे आमदार म्हणून तुम्हीच तो विषय इतका पोटतिडकीनं मीच मांडला. मांडला. हो हो, सर्व. आणि मग त्यावरती गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना CM सविस्तर उत्तर द्यावं लागलं. जे निवेदन जे उत्तर दिलं तेच आतापर्यंत खरं होय, होतं. मी तेच सांगतोय की जे निवेदन त्यांनी विधिमंडळाच्या पटलावर दिलं ते एक प्रकारे जनतेला आश्वासन होतं बस. आणि ते तिथंच. त्यांनी आता SITच्या माध्यमातून ते पुढे हे चाललं. पहा, जनतेचा विश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे. आणि CM साहेब जे बोललेत त्यातला एक सुद्धा वर्ड हे आता बाकीच्या लोकांना नाविन्य वाटतंय, पण हे मला नाविन्य वाटत नाही. माझ्या आणि सर्व पक्षीय सगळ्यांच्या भाषणाला जो उत्तर दिलेलं आहे CM साहेबांनी, ते उत्तर जशाच्या तसं वाल्मिक कराडात. हो, तर मुख्यमंत्र्यांच्या त्या उत्तरातलं एक भाग अजूनही पूर्ण झालेला नाही, तो म्हणजे निवृत्त न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी. तर तो भाग येऊ शकतो की नाही, कारण SIT आली आहे, CID आली आहे, ती फाईल मूव्ह झालेली आहे. ती फाईल मूव्ह झालेली आहे. परंतु आज PM साहेब आलते, काल साहेब दिल्लीला राजपथ तिकडे कुठेतरी गेलते आणि परवा शिर्डी होती. ह्या धावपळीच्या याच्यामध्ये फाईलवर कदाचित. आणि आणखीन एक बाब राहिली आहे ती म्हणजे Judicial विशेष inquiry सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, ती झालेली नाही. त्यांची दोघांची भेट व्हायची राहिली डेट्सच्या बाबतीत. पण मला जे कळतंय ते उज्ज्वल निकम टाळाटाळ करतायत केस घ्यायला. नाही करणार नाहीत. स्वतः CM साहेबांनी विनंती केली त्यांना माझ्या समोर. CM साहेब स्वतः फोन डायल केलाय आणि उज्ज्वल निकम साहेब तुम्हाला ही केस लढवायची असं डायरेक्ट. आता मी मूळ मुद्द्यावरती येतोय की हा विषय नागपूरला 16 डिसेंबर पासून जे अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून हा विषय चर्चेत आला. नंतर त्यावरती मुख्यमंत्र्यांचं निवेदन झालं. 9 डिसेंबरला संतोष देशमुख या मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली. या हत्येचं गांभीर्य तुम्हाला कधी कळालं, कसं लक्षात आलं? मला गांभीर्य लक्षात याच्यासाठी आलं की तो जो फोटो पाहण्यात आला, पोस्टमार्टमच्या वेळेसचा पाठीमागचा जो फोटो पाहिला मी, ते फोटो पाहिला कीच माझं डोकं सरकलं आणि मी तडक बाय एअर संभाजीनगर आणि संभाजीनगरवरून मसाजोगला गेलो. आणि तिथं गेल्याच्या नंतर परिस्थिती म्हणजे ते फोटो पाहिल्याच्या नंतर मनात चीड आली. मग तिथे गेलो, तिथे जी वस्तुस्थिती त्या लोकांनी सांगितली. तुम्ही मसाजोगला कोणत्या दिवशी गेला होता? 12 तारखेला. 12 तारखेला म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या दिवशी. जयंतीचा माझा विचार असा होता की इकडे भेट देऊ, नंतर जयंतीला म्हणजे साहेबांच्या याला आपण जाऊन भेट देऊन येऊ. परंतु नंतर हे तिथून मग पोलीस स्टेशनहून CS या गडबडीमध्ये मी तिकडे सुद्धा गेलो नाही यावर्षी. बऱ्याच वर्षाच्या नंतर खंड पडला, परंतु तडक मी डायरेक्ट परत माघारी आलो आणि एक दिवस गॅप टाकून हाऊसमध्ये, मला वाटतं 14ला का काय यांचे सर्व मंत्र्यांचे हे होते. 15 तारखेला शपथविधी झाला. शपथविधी 15 रविवार. 15ला नाही झाला, 14ला झाला बहुतेक. नाही, 15ला नागपूरला झाला. 15ला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरला झाला. 16ला मी दिल्लीला गेलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे आशिषजी की पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आणि याच्या व्यतिरिक्त सभागृहामध्ये काय नसतं. ते म्हणजे एक लॅबचं काम होतं माझं जनावरांच्या संदर्भातलं. त्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि 16 तारखेला मी 17 तारखेला हा प्रश्न मी सभागृहामध्ये मांडला. 17 तारखेच्या आधी तुमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी या प्रकरणावरती काही बोलणं झालं? काही नाही, काडी मात्र काय झालं. हाऊसमध्ये हा विषय मांडण्यापूर्वी काही बोलणं झालं? अजिबात नाही. साहेबांचं माझं बोलणं नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणाची कुठलीही कल्पना न देता थेट विधानसभेमध्ये विषय मांडला? विधानसभेत मी विषय मांडला.
बा विषय मी मांडल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, अहो देवेंद्र फडणवीस म्हणजे हे पेपर घेतला ना, असं वाचलं तर झेरॉक्स पाठवून जाते. बरं ठीक आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की 9 डिसेंबरला ही हत्या झाली संतोष देशमुखची. तुम्ही 12 डिसेंबरला मस्साजोगला गेलात. हो. जेव्हा तुम्ही मस्साजोगला गेलात, देशमुख कुटुंबियांच्या घरी गेलात, तेव्हा तुम्हाला आत्ता जी स्टोरी दिसते आहे, जी SITनं किंवा CIDनं केज न्यायालयात आणि आता बीड सेशन कोर्टामध्ये मांडली आहे, तसं काही तिथं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं? 100% जे सांगितलं गेलं ते जे खरं त्यांनी सांगितलं तेच सभागृहात मांडलं मी. मी वेगळं काय केलं? फक्त पोस्टमॉर्टम रिपोर्ट किती तारखेला आला? CS जे आहे, हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तोपर्यंत हाती आलेला नव्हता. हा पण मी CS ला भेटलो. ओके. अशोक थोरात म्हणून आमचे जे CS, म्हणजे सिव्हिल सर्जन. हा, ते फोटो पाहिल्याच्या नंतर तो फोटो मी त्यांना दाखवला हा की हे काय आहे. किती तारखेला भेटला CS ला? त्याच 12 तारखेला 12 तारखेला. 12 तारखेलाच भेटलो. म्हणलं हे काय आहे साहेब? ते म्हणले साहेब हे फार बेकार आहे. हा बरं का, ब्रुटली शब्द वापरला त्यांनी. अच्छा. ब्रुटली. हा, आणि मी म्हणलं ह्याला किती वेळा मारला? निर्गुणपणे मारला. आणि त्यांना विचारलं मी की ह्याच्यात, मग त्यांनी मला सांगितलं की 2 लिटर रक्त त्याच्या पोटात साठलं होतं. बर. आणि एक ठोका टाकला तर 10 ते 15 ml किंवा 20 ml एवढं ब्लड माणसाच्या शरीरात जमा होतं. बर म्हणलं याला किती ठोके टाकले? बर तर ते म्हणाले की बाबा 56 ठोके आमच्या हिशोबाने, 150 ठोके. मग ते म्हणले तसं नाही, 6 जणांनी 5-5 वेळा, बर म्हणजे 6 जणांनी 56 गुणिले 6 म्हणजे 300 सव्वा 300 फटके होतात त्याला. इतके ठोके त्याला टाकले आणि त्याच्यामुळं ते ब्लड जे आहे ते इकडं आलं. ठोके म्हणजे फटकारे मारले. रॉड असेल, आणखी असेल, गॅस पाईप असेल. गॅस पाईप, फायटर, काय काय नाही, सगळे हत्यारं जमा केलेत ना होय त्यांनी. होय होय. जे हातात मिळेल त्यांनी मारल्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा विधानसभेमध्ये ते भाषण करत असताना जी क्रोनॉलॉजी मांडली किंवा जो घटनाक्रम सांगितला, तो पोलीस तपासाचा भाग होता तुमच्यापर्यंत आलेला की तुम्ही माहिती मिळवली होती? नाही, मी माहिती मिळवली होती. पोलीस तपास कुठं चालू होता तोपर्यंत? बर. पोलीस तपास चालूच नव्हता. SIT नव्हती झालेली. CID कडे तपास दिलेला होता. CID फक्त येऊन कागद गोळा करायचंच काम करत होती. त्याच्या आधी मांडलंय मी हे, आणि मी जे मांडलंय ते पोलिसांच्या तपासात तसंच येतं. बरं, तुम्ही 12 डिसेंबरला मी स्वतः सभागृहामध्ये म्हणलेले, अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये हे संतोष देशमुखला मारल्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे. हे मी बोललो आणि ते सत्य निघालंय. व्हिडिओ त्याचा तयार केलाय आणि बघा याला कसं मारतोय ते, आणि रिंगण करून मारलेलं आहे. त्याला ज्या पद्धतीने मारलेलं आहे ना, ती पद्धत चुकलेली. हे जे आरोपी आहेत ना, हे सराईत आहेत. एक तर सराईत, दुसरी गोष्ट यांनी काहीतरी नशापाणी केलेलं असावं किंवा ह्यांना ड्रग्स वगैरे पाजला असावं. तुमच्या हे कधी लक्षात आलं की यामध्ये खंडणीतून हे प्रकरण झालेलं आहे खुनाचं? उघड आहे ना, ते खंडणीतून झालं. म्हणजे 6 तारखेला जे ते चाल करून आलते, 6 तारखेला जे सरपंच आडवा गेला संतोष त्यांना, त्यावेळेस ते काय तिथं संत ज्ञानेश्वराच्या ववी वगैरे घ्यायला आलते का काय? बरोबर. विकत घ्यायला किंवा घेऊन जायला. ते कशासाठी आलते? त्या कंपनीमधल्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी द्यायला आलते, 1.5 कोटी राहिले तेवढे पोहोच कर. कंपनी. संतोष देशमुख कशाला गेले? तिथं दलित समाजात 4 पोरं तिथं हे होते ना, वॉचमन. हो, तिथल्या अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, भैयासाहेब सोनवणे. हा, सोनवणे हे जे आडनावाचे मुलं आहेत, यांना मारलं, तोंडात मारल्या म्हणून त्यांनी फोन केला, सरपंच मला मारलं. मग सरपंच पळत आला स्टँडवरून मोटरसायकलवर, साईड गाडी लावली. का रे बाबा, आमच्या गावच्या पोराला का मारलं? ते म्हणले आम्हाला आज जायचं. ते म्हणले तुम्हाला आज जायचं तर आज साहेबाला फोन करू द्या, येऊ द्या, तुम्ही असं कसं करता? मग त्याने काय केलं, सरपंचाला ढकललं तर सरपंचाने 2 तोंडात मारलं. तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पिवळा शर्ट घालून संतोष देशमुख दिसत आहेत आणि काही ग्रामस्थही त्यांच्यासोबत. मागून पोरं सोरं येणारच ना. आता मला इथं ना एक गोष्ट जी माझ्या कानावर आली आहे ती तुम्हाला विचारायची. असं तर नाही ना की अवादा कंपनीचा पवन चक्कीचा जो काही पोल असतो तो काही उभारू दिला नाही?
28 मे 2024ला अपहरण झालं आवादा कंपनीच्या सुनील शिंदे अधिकाऱ्याचं, आणि त्यावरती दुसऱ्याच दिवशी 19 मे 2024चा FIR हा दाखल झालेला आहे सुनील शिंदेकडनं, आवादा कंपनीकडनं. ह्याच लोकांच्या त्याचं असं म्हणणं आहे की मला त्या दिवशी 28 तारखेला अपहरण केलं होतं, पाथर्डीला सापडव, हो पाथर्डीला, खरवंडीकडे नेलं होतं. करवंडीच्या तिकडं, बरोबर. आणि मग माझी सुटका झाली, हो. पोलिसांनीच केली असं त्या FIR मध्ये म्हटलेलं आहे. हो हो. मस्साजोगला एक कंपनी आपलं ऑफिस थाटते, ऑफिस पवन थाटते चक्की नाही, नाही. ऑफिस नाही, त्यांचे जे मोठाले मशीन हा असतात त्या ठेवते. नुसतं ऑफिस नाही, मोठाले मशीन ठेवतात. हा 30 एकर जमीन त्यांनी भाड्याने घेतली. एक्झॅक्टली. तर तिथं असं काही झालंय का की संतोष देशमुख सरपंच म्हणून आवादा कंपनी आणि वाल्मिक कराडची टोळी यांच्यामध्ये अडथळा बनताय म्हणून काटा काढलाय? काही संबंध नाही. संतोष देशमुख फक्त त्या वॉचमनला, दलित समाजाच्या पोराला वाचवायला गेला. हा संतोष देशमुखला आवादा कंपनी माहीत नाही. त्याच्या गावच्या कंपनीचं त्या सिक्युरिटीचं टेंडर त्या नितीन बिक्कडकडे. बर. नितीन बिक्कड तो जो ह्याच्यातला आरोपी आहे, कदाचित तो बी आरोपी होऊन बसेल ह्याच्यात. त्याची सिक्युरिटी कंपनी आहे, ज्याची सिक्युरिटी कंपनी, तो बी आरोपी नाही. होऊन. आता तुम्ही काय म्हणताय की संतोष देशमुखचं गाव मस्साजोग नाहीये? मस्सा जो गाव म्हणजे भाचा आहे तो गावचा. बरं. त्याची आई वडील तिकडे गेलते, पण तिकडे 5 एकर जमीन होती बार्शीला. बर. म्हणून त्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, वाशी नाही, बार्शी. 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 तर ते आजोबा काय म्हणले, ह्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील, हा आपल्याला इथं जमीन आहे जास्त, तुम्ही मस्साजोगला या. हा पोराला समजून सांगितलं, राहू देवा हे जावायला, म्हणून ते तिथं राहिलेलं आहे. बर. आणि ते भाचा आहे तो. अच्छा. आणि 3 वेळा सरपंच झाला गावचा, 3 वेळा गावाचा सरपंच. आणि तुमचा पदाधिकारी आहे भाजपचा? भाजपचा बूथ प्रमुख येतो. मग माझं जे राग आहे ना, अरे बाबा, एक संतोष देशमुख ह्या बूथ प्रमुखाच्या बाजूने जर मी राहिलो नाही, भारतीय जनता पार्टी राहिली नाही, तर उद्याच्याला भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख कोण होईल? अहो, बूथ प्रमुख म्हणजे बूथवर उभं राहणं, सकाळी 6 ते संध्याकाळी 6. या दोन्ही निवडणुकांना होता, लोकसभा विधानसभा? मागच्या लोकसभा विधानसभा बिन आता लोकसभा विधानसभा 19 आणि 24 दोन्ही. 19 आणि 24 त्याचंच नाव आहे, ऑनलाईन आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यावरती, चेक करा. मग माझा बूथ प्रमुख हरवल्यावर, माझा बूथ प्रमुख जर जात असेल इतक्या वाईट पद्धतीने, मग त्याची बाजू घ्यायची नाही. बरं. 12 तारखेला तुम्ही तिथं गेलात, 12 डिसेंबरला सकाळी गेलो, 8:30 सकाळी. तर मग तुम्ही त्या दिवशी केज पोलीस स्टेशनला काही चौकशी केली नाही? तिथे PI तेव्हा होते प्रशांत महाजन, गेलो तो. PSI राजेश पाटील होते, त्यांच्याशी बोलला नाही? पाटील तोपर्यंत सस्पेंड म्हणजे ह्याला गेलता, रजेवर गेला. SP अटॅच केला होता. बर. आणि त्याचं तो राजेश पाटील तर सस्पेंड झालायच, हा. पण रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. कारण तो तर ह्या विष्णू घुले, काय सुदर्शन घुले वगैरे ह्या मंडळींबरोबर फिरत होता. शनिवार रविवारी फिरत होते या गाडीवर. मग त्यांची हिंमत वाढली. आणि शुक्रवारी जर त्या सोनवणेची FIR घेतात ना अॅट्रॉसिटीची, हा 6 तारखेला जातच नाही. 6 तारखेला. हा, मग कोणी फोन केला? माझं म्हणणं आहे, आकानी फोन केला तिथं, केस घेऊ नका. बा केस घेऊ नका म्हणून आकानी फोन केला. आकाचं या पोलिसांनी ऐकलं, महाजननी आणि राजेश पाटील. मग आता इथं आका म्हणजे धनंजय मुंडे की वाल्मिक कराड? वाल्मिक कराड. म्हणजे तुमच्या लेखी आका तुम्ही जे करता वाल्मिक कराड, वाल्मिक आका, वाल्मिक आका. तर मग वाल्मिक कराडनी इथे फोन केला. हो. बर. मला आता तुम्हाला थेट विचारायचं आहे की वाल्मिक कराडचा खंडणीशी संबंध दिसतोय. 12 तारखेचा तसा FIR आलेला आहे. 100% खंडणीमध्ये आहे. आणि आरोपी केला अगोदरचा 28 मेची घटना आहे ना, हो त्याच्यातही आहे. त्याच्यातही वाल्मिक आकाच्याच सांगण्यावर झालेलं आहे. ते वाल्मिक आकानेच उचलायला लावलेला आहे. पण मग आणि त्यांनी एक कुठं विचारला, आज O2 कंपनीचा बिडगर नावाचा एक अधिकारी, त्याचा बी उचलून चालवला, बंडगर. मग मी फोन केला होता त्यावेळेस. बर. म्हणलं, तुमची ही जी पद्धत आहे उचलाउचलीची, ती परळीपुरती मर्यादित ठेवा, तुम्ही इकडं आणू नका. बा आता वाल्मिक आकाला मी सांगितलं होतं, आणि मग तिथून सोडून दिलता तो. या घटनेनंतर आणि आतापर्यंत जोपर्यंत वाल्मिक कराड शरण येत नाही, अटक दाखवत नाही, तोपर्यंत दरम्यान तुमचं वाल्मिक कराडशी काही बोलणं झालं नाही?
धनंजय मुंडेंशी काही बोलणं झालं? नाही धनंजय मुंडेंशी पण नाही. नाही. धनंजय मुंडेंशी फोनवरती बोलणं झालं. कधी झालं असेल 5-6 दिवसापूर्वी किंवा त्याच्या आधी एखाद्या वेळेस. बर काय चाललंय काय नाही एवढंच. म्हणलं काय चाललंय काय नाही. संतोष देशमुख एक संतोष देशमुख आणि संतोष देशमुख दोन्ही संतोष देशमुख एवढंच चाललं. आता तुम्ही 17 डिसेंबरला नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी आला, बरोबर आहे? नाही 16ला 14लाच होतो ना आम्ही. त्या 15ला 15ला होता, पण तुम्ही दिल्लीला गेलात ना? 16ला गेलो सकाळी. हा 16ला सकाळी गेलो. आणि 17ला तुम्ही हाऊसमध्ये होतात. नाही सगळ्या मंत्र्यांचा जो शपथविधी झाला 15 तारखेला, त्या शपथविधीला मी हजर होतो. बर मला हे विचारायचं आहे की तेव्हा विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे यांनी एक असा आरोप केला की वाल्मिक कराड या अधिवेशनादरम्यान नागपुरात आहे. तुमची अशी काही माहिती होती? नाही माझी नव्हती माहिती. मला नाही वाटत वाल्मिकांना तिकडं आला असं. तुम्हाला तोपर्यंत ही याची कल्पना होती का की वाल्मिक कराड यामध्ये सापडू शकतात खुनात? मला वाटलं डाऊट आला होता. वाल्मिक कराडचे काम करण्याची जी पद्धत आहे ही मला चांगली माहिती आणि मला माहीत होतं तो अडकला असं. आणि आज जी कडी हे मला वाटतं पोलिसांनी सादर केली, ती सादर केली तर त्या दिवशी संतोष देशमुखला धमकीचा फोन हा वाल्मिक कराडचा आलेला आहे. 9 डिसेंबरला 9 डिसेंबरला आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्याशी जे त्या दिवशीचं टॉक आहे, संभाषण, तो कंटिन्यू झालेला आहे असं मी नाही म्हणत. पोलीस म्हणली. आजच्या रिमांड हे जे आहे ज्याच्या ताबा मागितलेला आहे वाल्मिकचा ट्रान्सफर, त्या गुन्ह्यातून ह्या गुन्ह्यात ट्रान्सफर मागितला आहे. त्याच्यात मला वाटतं पोलिसांनी हे वाक्य वापरलं. वाल्मिक कराडला 7 दिवसाची SIT कोठडी झालेली आहे आता. PCR लावलेला आहे. PCR मिळाला. PCR मिळाला. 7 दिवसाचा PCR मिळाला. सुरुवातीला वाल्मिक कराड हे फक्त कशात घेतला होता? खंडणीमध्ये घेतला होता. आता खंडणीसह 120B, मोका आणि 302 ह्या सगळ्या आरोपामध्ये आता वाल्मिक कराड म्हणजे हत्येचा कट रचणे, हत्या करणे, हत्येचा कट, हत्या करणे आणि खंडणी आणि संघटित गुन्हेगारी, मोक्का. अजून बऱ्याच जणांना मोक्का लागायचा ना ह्याच्यातला. पण यामध्ये आणखीन किती लोक बाहेर असतील? अजून काही आरोपी याच्यात. कारण हे प्रकरण जे चालू झालेले आहे ते 6 आणि 9 तारखेपुरतं मर्यादित नाहीये. त्याच्या पाठीमागं सुद्धा ह्या अवादा कंपनीच्या गाड्या नेकनूरच्या बाजूला वगैरे अडवण्याचं जे काम आहे ते सुद्धा ह्या आकाच्या. ते 28 मेचं प्रकरण अपहरण झालेलं. 28 मे पासूनचे सगळे खोदावं लागते ना. ते सगळे उचलून या घटनेत जरी नाही आले तरी ते स्वतंत्र एक मौका करावा लागेल ना. ते सगळे आत घालावं लागतं. सुरेश धस, तुम्ही एका जाहीर सभेमध्ये असाही आरोप केलाय की धनंजय मुंडेंच्या परळीच्या बंगल्यावरती वाल्मिक कराड, अवादा कंपनीचे अधिकारी आणि आणखीन काही लोकांची एक बैठक झाली. त्याच्या 5 दिवसांनी मुंबईमध्ये कृषी मंत्री 14 जून आणि 19 जून 19 जूनला सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि अवादा कंपनी. 14 जूनला अवादा, वाल्मिक कराड, अवादा कंपनी, आय एनर्जीचे अनंत काळकुटे आणि तिकडे जे काम करणारं होतं ते मला वाटतं शुक्लच होता. यांची बैठक झाली. आणि ही नंतर फायनली बैठक कुठं ठरली तर ती मुंबईत धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावर. मग धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावर आलताप तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड, त्यांचे PA जोशी आणि धनंजय मुंडे साहेब ह्या सगळ्यांची बैठक झाली. मी म्हणतोय का धनंजय मुंडे साहेबांचं मी खुनाच्या याच्यामध्ये नाव घेतोय का? पण खंडणीमध्ये घेताय. खंडणीमध्ये नाव घेतोय मी. का घेताय? कारण त्यांच्याकडेच गेले ना ते फायनल व्हायला. 3ची 2 वर आणली ना. म्हणजे 3 कोटीची मागणी जी होती ती 2 कोटीवर सेटल झाली सातपुडा बंगल्यावर. हे 28 मेचं प्रकरण आहे. 28 मेच्या नंतरची कडी 14 जून आहे. 14 जूनच्या नंतर 19 जून आहे. ही बैठक झालेली आहे ना तिथं. आणि मी म्हणतोय म्हणून ग्राह्य पकडू नका. SIT वाल्याने चौकशी करावी ना. करणारच आहे ना ते. माझा सवाल हा आहे, मी तो विचारला सुद्धा आहे प्रेक्षकांना, म्हणजे विश्वासात घेऊन, की आतापर्यंत SIT असेल किंवा CID असेल किंवा पोलीस असतील,
कोणीही सुरेश धस यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून का नाही घेतले, जर का ते एवढे आरोप करतायत तर? माझे जबाब वगैरे नोंदायला माझ्याकडे हे आलेलं नाही. अब तुम्ही द्यायला पाहिजे. मला जर नेट आलंय नोटीस तर मी जाईल ना. कारण तुम्ही हे जे गंभीर आरोप केले, ज्यामुळं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा येऊ शकतात, कारण त्यांच्या बंगल्यावर झालंय सेटल सगळं. ते चेक केल्यावर पाहतील ना. हो, तर मग ते तुम्ही आरोप केला ना, तो जबाब घेतला पाहिजे पोलिसांनी. मी आरोप केला, मला जर नोटीस आली हा SITची तर मी जाईल 100% जबाब द्यायला. मी जबाब देईल, परंतु मी माहिती घेऊन बोलतो. आता हे जे काही 3-4 FIR मी सुद्धा वाचले, यामध्ये एक रमेश घुले नाव येत आहे, त्यानंतर एक अशोक घुले नाव येत आहे. यांच्या बाबतीत पोलीस काय करतात काही माहिती नाही. ते वॉन्टेड आहेत, फरार आहेत की ते अटकेत आहेत, काही सांगितलं जात नाही. नितीन बिक्कडांचं नाव तुम्ही घेतलं की हेही सहआरोपी होऊ शकतात. होऊ शकतात. काहींचं असं म्हणणं आहे की प्रशांत महाजन, राजेश पाटील हे जे पोलीस अधिकारी आहेत, हे सुद्धा वेळप्रसंगी या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावले पाहिजे. राजेश पाटील तर झालाच पाहिजे असं सहआरोपी. हा, सहआरोप. राजेश जो PSI सस्पेंड झालाय, जो सस्पेंड झालाय तो सहआरोपी झालाच पाहिजे, कारण त्यांनी बळ दिलंय त्यांना. आणि 6 तारखेला कोणाच्या सांगण्यावर त्याला आत घातल्याशिवाय कळेल का? त्याला चौकशीला बोलावल्याशिवाय कळणार नाही. 6 तारखेला कोणाचा फोन आला म्हणून कोणाच्या फोनवरती ॲट्रॉसिटीची केस घेतली गेली नाही. जर ॲट्रॉसिटीची केस होती तर हे सगळे फरार झाले असते, म्हणजे सोमवारची घटनाच घडली नसती. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आत्ता SIT म्हणते की खुनाचा मास्टरमाइंड सूत्रधार तोच आहे. येस, 1 नंबर आरोपी. 1 नंबर आरोपी आहे. 302, 120B आणि मोक्का लागला आहे खुनात. बरोबर आहे. संघटित गुन्हेगारी आहे म्हणून मोक्काला. आणि हे सगळे जे आहेत, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, देवराम चाटे, विष्णू चाटे, हे त्याचेच सहकारी आहेत. हे सगळ्यांना माहिती सराईत आहेत आणि त्यांचे सहकारी. बरं झालं. सगळे. तुम्हाला ही कल्पना होती का की वाल्मिक कराड या प्रकरणात खुनात अडकेल किंवा नाही, ते तुम्हाला नंतर लक्षात आलं की अडकतोय? बरोबर, नंतर लक्षात आलं. तो मला डाऊट होता, पण एखाद्याचं नाव नको बाबा आपण. नाही, पण तुम्ही काही भाषणांमध्ये 302 म्हणताय वाल्मिक कराडवर. मी पूर्ण कॉन्फिडन्स झाला ना माझा. माझ्या लक्षात कॉन्फिडेंटली हे आलं, वाल्मिक कराडची काम करण्याची पद्धती मला माहिती आहे. वाल्मिक कराड डायरेक्ट फोन उचलणार आणि कोणाला म्हणणार, मारा रे, बघा रे, तोडा रे, ही भाषा. आणि वाल्मिक म्हणलं 100% त्या दिवशी फोन केला असेल, वाल्मिक 100% गुंतणार आणि आज ते मुख्य आरोपीत झाले. मी जर का असं म्हटलं की संतोष देशमुख प्रकरण हे वाल्मिक अण्णा आहे ना, हे विष्णू चाटेमुळे बिघडला. बरं ठीक आहे, विष्णू चाटे त्याचा मावस भाऊ आहे. मावस भाऊ बहुतेक. आणि केजचा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्याच्यामुळेच आज बरखास्त केली. हो, अजित पवारांनी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची बरखास्त केली, वास्तुशांती केली. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की संतोष देशमुख खून प्रकरण पुढे आल्यावरती तुमच्या हे लक्षात आलं की हे मारणारी पोरं वाल्मिक कराडची आहे. वारणारे पोरं वाल्मिकचे कराड सगळे फोटो बिटो आले ना. तोपर्यंत माझा प्रश्न पूर्ण करू द्या. प्रश्न पूर्ण करू द्या. कोण? हो, तर मला हे म्हणायचं आहे की तुमच्या जेव्हा हे लक्षात आलं की हे वाल्मिक कराडचाच कारनामा असेल किंवा त्याच्या मुलांचा कारनामा आहे, त्याला सांगितल्याशिवाय इतकी निर्गुण हत्या होऊ शकत नाही. यांचे फोटो पाहिले साहेब. यांचे फोटो, सुदर्शन घुले, हे प्रतीक घुले, हे आंधळे, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कोण जे मुलं असतील, महेश केदार, ते देवराम चाटे, 21, 22, 23 वर्षाचे पोरं आहेत. मी बघितलं सोशल मीडियावर सगळे पिस्तूल घेऊन फिरतात. पिस्तूल, फोटो, हमारा हुकुम, आका हुकुम, असले काही बी टाकीत ते. मग ते पोरं मी बघितले की बाबा हे पोरं तर यांच्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ वाल्मिक कराडने सांगितल्याशिवाय हे झालं नाही याचा अंदाज मला आला. हो, तर वाल्मिक कराड शिवाय हे झालं नाही, होऊ शकत नाही. असं तर नाही ना की सुरेश धसांच्या हे लक्षात आलं की हे वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलांचं काम आहे. तर अशा वेळेस आता वाल्मिक कराड आलं म्हटल्यावरती लगेच वाल्मिक कराडचा आका कोण किंवा त्याचे नेते कोण, तर धनंजय मुंडे, आपण हे प्रकरण उचललं पाहिजे. नाही नाही नाही, त्याचं प्रकरण वाल्मिक कराडमुळं नाही, धनंजय मुंडेमुळं नाही. जी वस्तुस्थिती मी मस्साजोगमध्ये ऐकली आणि नंतर ज्यावेळेस CS कडून आणि नंतर त्याचं 8 पानाचं हे आलं ना, कॉज ऑफ डेथ, ती कॉज ऑफ डेथ वाचा ना तुम्ही, किती खतरनाक आहे ते. अहो, त्याच्या पाठाडावर आणि त्याच्या शरीरावर 1 इंच बी जागा शिल्लक ठेवली नाही तुम्ही मारायची.
इतकं बेकार मानलेला माणूस. मग तो संतोष देशमुख जर त्या वाल्मिक जातीला कराड- मराठा नसता तर ऐक- सुरेश धस एवढे लागले असते मागे. काही काळी समाजाचा असता तरी लागलो असतो, वंजारी असता तरी बी लागलो असतो. कुठला जातीवादन काय आणलं? हे जातीवादाचा विषय आहे का? काही काढता राव, हे जातीवाद नाही, काही काढता नाही. पत्रकाराचं माइंड डेव्हिल्स माइंड पाहिजे. काय? माझ्याकडे प्रश्न पाहिजे, उत्तर द्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही देतो ना उत्तर. हे जातीवादाचा वगैरे विषय नाही. हा विषय अतिशय निर्गुण, अमानवी आणि ब्रुटल मर्डरचा विषय आहे बरं का. आणि हा विषय सगळ्यात सिरियस झाला ज्यावेळेस सिव्हिल सर्जन सांगतो, साहेब हे फार बेकार झालंय, हे असं हां. आणि ते वाचलं मी. मला वाचता येतं ना, मी वाचलं 4 वेळा 5 वेळा वाचलं. मला जी गोष्ट कळाली नाही, कारण मेडिकली शब्द मला कळत नाही, मी काय मेडिकलचा डॉक्टर नाही आहे, तर मी दुसऱ्या डॉक्टरकडून विचारून घेतलं. माझ्याकडं मोराळे म्हणून डॉक्टर आहेत, ते आता जामखेडला आहे, त्यांनासुद्धा मी बोललो. म्हणलं हे काय? तर ते म्हणले साहेब हे बेकार आहे, हे इतकं डेंजर असूच शकत नाही. बरं, आता मला पुन्हा थेट प्रश्न एक विचारायचा आहे. धनंजय मुंडे यामध्ये आहेत, जे महायुतीचे मंत्री आहेत, तरी सुद्धा सुरेश धस हे प्रकरण इतकं लावून धरतायत. काहींना असा आक्षेप आहे, त्यांच्या पत्नीलाच आहे वाल्मिक कराडच्या, त्यांनी काल म्हटलेलं आहे की सुरेश धस वाल्मिक कराड यांच्यावरचा राग काढतायत. वास्तविक पाहता वाल्मिक कराड यांनी सुरेश धस यांनाही मदत केलेली आहे, ते आमच्या घरी यायचे. वाल्मिक अण्णा कराड म्हणून मी हे विषय घेत नाहीये. हा, धनंजय मुंडे साहेब आहेत म्हणून मी विषय घेत नाहीये. विषय कोणता आहे? विषय प्रचंड बेकार पद्धतीने मारल्याचा आहे. वाल्मिक कराडचे माझे एकदम असे संबंध नव्हते, माझे त्याचे संबंध चांगलेच होते. पण प्रॉब्लेम असा आहे की मग वाल्मिक कराड अण्णांनी हे का रोखलं नाही? हे रोकायला पाहिजे होतं, त्याचं माझं जमलं असतं. पण मग तुम्ही वेळोवेळी कधी बीड पॅटर्न म्हणताय, कधी परळी पॅटर्न म्हणताय, आता हे आणि पंकजा मुंडे म्हणाल्या की तुम्ही बीडची बदनामी करताय. मग हे कोण करते? त्याला जाऊ द्या, मी बीडची बदनामी करतो. पीक विमा कोण भरते? कुठले लोक? शेतकरी. कुठले शेतकरी? सगळेच, ज्यांना पीक विमा हे करायचं पाहिजे. शेतकरी नाही, ठराविक टग आहेत बर, परळीतले. अच्छा, तुम्ही घोटाळ्यातले म्हणताय. हा, शेतकरी नका म्हणू, ते शेतकरी नाहीत, हे ठराविक टग आहेत परळीचे. राखेचा घोटाळा कुठे आहे? राखेची चोरी कुठं होती? परळी विद्युत केंद्र. वाळूची चोरी कुठं होती? सगळीकडेच होते. परळीतही होत असेल. गायरान जमिनी कुठं डोटल्या? सगळीकडेच आहे, माळरानावर इथंही होत असेल. तिथं परळीत, हा, परळीमध्ये शिरसाळ्यामध्ये 1400 हेक्टर गायरान लुटलं जातं, त्याचं काहीही बघितलं जात नाही. हार्वेस्टरचं प्रकरण आलं. हार्वेस्टरचं प्रकरण आलंय, हे आम्ही केलंय का? तुम्हीच केलं. मग तुम्ही बीडची बदनामी आम्ही करतो असं कसं म्हण? पंकजाताईंनी जाऊन हे थांबवा ना सगळं. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी होत्या आणि आता महाराष्ट्राच्या तुम्ही मंत्री आहात, आमदार आहात. MLC आमदार म्हणजे महाराष्ट्रातून निवडले तुम्हाला, सगळ्या आमदारांनी मतदान देऊन तुम्हाला निवड. मग तुमच्याकडं पर्यावरण खाते, तर ह्या बोगस वीट भाट्या, बोगस जे चाललेलं राख, हे थांबवा ना तुम्ही. का थांबवत नाहीत त्या? तुम्ही एके ठिकाणी असंही म्हणालात की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचं इतकं सख्य वाढलं आणि त्यामुळे धनंजय मुंडे बिघडले, आधी तसे नव्हते. धनंजय मुंडे हे तसे नव्हते. धनंजय मुंडे साहेब गेल्या 5 वर्षात बिघडले. कोणामुळे? वाल्मिकला ते पॉवर ऑफ अटर्नी देऊन टाकले त्यांनी. सगळेच अधिकार वाल्मिकला दिले. वाल्मिक अण्णांनी त्याच्या स्टाईलमध्ये वापरले. वाल्मिक अण्णा हा जो आहे त्याला विचारायला पाहिजे होतं ना ह्यांनी. वाल्मिक अण्णांनी काय केलं? पूर्ण विश्वास संपादन केला धनंजय मुंडेंचा. विश्वास संपादन केला आणि मग वाल्मिक म्हणेल तेच धनंजय मुंडे. मग हे जे उद्योग केलेला आहे, मी म्हणत नाही ना, मी कुठं म्हणतोय अजून धनंजय मुंडे यांनी ह्या मर्डर प्रकरणात आहेत असं मी आत्तापर्यंत नाही म्हणत. परंतु धनंजय मुंडेच्या आधार घेऊनच केलं ना हे. तुमच्या माहितीत असं काही म्हणतो की 19 जूनला जी बैठक घेतली त्या बंगल्यावर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आहेत असं तुम्ही म्हणता? माझं मत आहे.
आणि उद्या चौकशी केल्यावर असं येईल तर ना. नाही ना की धनंजय मुंडेंचंही वाल्मिक कराडच्या समोर काही चालत नसे, कारण वाल्मिक कराड इतका पुढे निघून गेला. वाल्मिक कराड एकदम पुढे निघून गेलते. पुढे चालत नाही. धनंजय मुंडेंनी तसदीच घेतली नाही की काय चाललंय. धनंजय मुंडेंचे सगळे मित्र बाजूला गेलेले आहेत. आता त्यांना कोणी मित्र शिल्लक राहिलेला होय. नाही. आता इथून पुढे परत मित्र जोडावं लागतील त्यांना. मग वाल्मिक कराडची दहशत फक्त गुंडागर्दीमुळे आहे की पैशानं आहे की अनेक गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे आहे? अहो, तुम्हाला डीपीडीसी 400 कोटीची वाल्मिकांना कराडच्या ताब्यात गेली. 400 कोटीचा जिल्हा निधी, जिल्हा निधी 400 कोटी वाल्मिकांना. यांचं कृषीचं बजेट जेवढं होतं, हे हार्वेस्टर वगैरे जे येतं, 8-8 लाख रुपये प्रत्येकाकडून गोळा त्यात केले. 11 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 11 कोटी नाही, जास्त आहे ती. 1100 लोकांचे 2200 लोकांचे पैसे घेतले. कर्नाटकातल्या लोकांचे बी पैसे घेतले त्यांनी. अच्छा. आता मी म्हणत नाही, लोक हळूहळू लागलेत ना पुढे यायला, गुन्हे दाखल करायला लागले. आता कुठेही गुन्हे दाखल करतील. सोलापूरमधले काही लोकांचे फोन आले, बारामतीच्या काही लोकांचे फोन आले, कोल्हापूरच्या लोकांचे आले. आता आपापल्या ठिकाणी ते गुन्हे दाखल करतील. मग तुम्हाला कळेल कितीचा आहे, 11 कोटीचा आहे का 1100 कोटीचा आहे. बरं, आता मी पुन्हा बॅक टू द आणि डीपीडीसी मध्ये 14 कोटीची बोगस बिलं लिहून दिलेत. विष्णू चाटे आहे ना, याचं एक बिल जिल्हा परिषदेच्या, माझ्या असं कानावर आलं, मी ते चौकशी करतो उद्या परवा, असं कानावर आलं की 14 कोटीचं बिल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी लिहिलं, सही केली नाही, डेप्युटी इंजिनियरनी सही केली नाही, जेईनी नाही, परंतु खाजगी एका जेईकडून बिल लिहिलं, डेप्युटी इंजिनियरची खोटी सही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची खोटी सही, आणि 14 कोटीचं बिल पास करून बिल देऊन टाक. आता तुम्ही एवढं जे सांगितलेलं आहे, यावरनं एक अनुभवी पत्रकार म्हणून, आता तुम्ही मला बघताय, 1999 पासून पत्रकारिता करतो. हो. मलाही 25 वर्ष झाले. यावरनं वाल्मिक कराड जर का आता खुन्यात अटकेत गेला असेल, आणि वाल्मिक कराडचे नेते म्हणून धनंजय मुंडे आणि त्यांचे आर्थिक हितसंबंध दिसत आहेत. अंजली दमानी यांनी 6 सातबारे काढले, जिथं संयुक्त मालकी दिसते सातबाऱ्यावर. वाल्मिक अण्णाची आणि वहिनींचं जमीन असं. वहिनी कंपनी भागीदारी दिसते, म्हणजे मुंडे कुटुंब कराड मुंडे नाही, तर त्यांची म्हणजे वहिनींचं आर्थिक हितसंबंध त्यांनी एस्टॅब्लिश होतात. मी अंदाजे सांगतोय. हो, ऐका ना. हे सगळं धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा त्यांचा कन्सेंट, संमती असल्याशिवाय होत नाही. घरगडी माणूस इतका अरबपती होत नाही की त्याची आता विदेशात मालमत्ता शोधायची आहे म्हणते SIT. आज सेशन्स कोर्टात सांगितलंय SITने. तर मग धनंजय मुंडे अजूनही मंत्रिपदावरती आहेत. हा सवाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला नाही? अजित दादांना जाऊन बोललो होतो मी. काय बरं का? नाही, आपण बाबा तुम्ही चांगला विचार करा, फेरविचार करा, असं करा, पण आमचा अधिकार नाही आहे ना तो. का? भाजप आहेत आम्ही. अरे पण मुख्यमंत्र्यांच्या नावाने सैनी सरकार चालतंय, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. उपमुख्यमंत्र्यांचं आहे ना ते माणूस. काल शरद पवार असं म्हणाले की मुख्यमंत्री आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ चालवतात, त्यांचं सरकार आहे, त्यांनी कोणत्या मंत्र्याला ठेवायचा, कोणाचा राजीनामा घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार अजित पवारांना का बहाल करतात, असं इनडायरेक्टली त्यांनी समज दिलेली आहे. नाही, अजित दादांचाच अधिकार आहे तो, त्यांचा पक्ष आहे. अजित दादा त्या पक्ष, म्हणजे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस कसं काय घेतील? अगोदर कोणी म्हणलं पाहिजे राजीनामा द्या? अजित पवारांनी म्हटलं पाहिजे. अजित पवारांनी. पण अजित पवार जर का म्हणत असतील, त्यांनी प्रतिष्ठेचा विषय केला काय, की मी राजीनामा घेणार नाही, राहू द्या ना, कोण काय. पण मग इथं सरकारची बदनामी होते, त्याचं काय? नाही, आम्हाला काय, तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगत नाही? आम्ही हे बघा, आम्ही म्हणतो त्यांचा राजीनामा घेऊच नका, त्यांना राहू द्या. सरकारची बदनामी होते ना. नाही होत. चांगलं. काल शरद पवार ते म्हणाले, नोंद घ्या, चर्चा काय समाजामध्ये. अहो बघ, ते बाहेरचं ते ब्रीफिंग होत असेल ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर ब्रीफिंग होता ना रोज. तुमचा गोल आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळावा. हो, तिथे वाल्मिक कराड हा अटकेत आलेला आहे, गेला. तुमच्या सगळ्या मागण्या संपल्या? नाही, वाल्मिक कराडांचे अजून बरंच काय शिल्लक आहे ना. बाकीचे जे आगंतुक मुळं आहेत, याच्यातली आगंतुक मुळं जायला पाहिजे ना. सोट मुळावर कसं भागल? अजून खाली जे तयार केलंय वाल्मिक अण्णांनी, बरं का, जे साम्राज्य तयार केलंय, ते तर धनंजय मुंडेंचं परळीत आहे. गुंडांचं साम्राज्य अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये साम्राज्य म्हणताय. अख्ख्या बीड जिल्ह्यात निर्माण केलं यांनी. यांनी म्हणजे कोण? हे आका
मग कोणते आका? खालचे आका की खालचे वरचे आका? खालचे आका म्हणजे आणि वाल्मिकी वरचे आका त्याला समर्थन देत होते. मग वरचे आका जे धनंजय मुंडे आहेत हम्म. त्यांचाच पॅटर्न असेल ना वाल्मिकी कराड पॅटर्न. हे आका पॅटर्न मानायचं. आता मी परळी पॅटर्न सुद्धा म्हणणार नाही बरं का. मला परळीतून 10-5 लोकांचे फोन आले, बाबा परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, परळीत काही शहाणे माणसं 10-5 लोकांचे फोन मला आले, बाबा परळी पॅटर्न म्हणू नका. तर मी आजपासून परळी पॅटर्न रद्द करतो, आका पॅटर्न म्हणतो. आका पॅटर्न. आका पॅटर्न. बर, आता आता परळीची नको बदनामी व्हायला. मला परळी आणखी शेवटी आमच्याच 1-2 जिल्ह्यातला गोष्टी तालुका. ज्या राहिल्या आहेत मला त्या विचारायच्या आहेत, त्या खुनाशी संदर्भात आहे, कारण तो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. ज्या पद्धतीनं निर्घुण मारहाण हत्या झालेली आहे आणि समाज भावना सुद्धा एकूणच महाराष्ट्रामध्ये चेतवली गेलेली आहे. यामध्ये जे देशमुख कुटुंबीय आहे, जे पीडित कुटुंबीय आहे, त्याचा जो लहाना भाऊ आहे तो फोन लावतोय पोलिसांना की माझ्या भावाचं अपहरण झालंय. तो फोन लावतोय विष्णू चाटेला, अरे तुम्ही कुठे नेलं त्याला. 36 वेळा बोलणं झालंय विष्णू चाटेचं त्याचं. कुणाचं? विष्णू चाटे आणि धनंजय देशमुख. हा 36 कॉल. मग मी जे डोकं सरकलं ना माझं, हा त्यात त्यांनी ते दाखवलं मला धनंजयनी त्या दिवशी. 36 कॉल झाले, 36 पैकी 35 वेळा धनंजयनी विष्णूला फोन लावलेला आहे. एकच कॉल शेवटचा हा विष्णू चाटेने इकडं केलाय, तुमचा भाऊ सापडलाय दैठण्यात सापडला म्हणजे त्याची डेड बॉडी सापडली होती. ओ हो. पण मग धनंजय देशमुखनी पीआयला फोन लावला नाही प्रशांत महाजनला? महाजनला सुद्धा फोन लावला. महाजननी काय उत्तर दिलं? नाही, महाजन पळालेला होता, महाजन शोध घेत होता. मी नंतर पहिल्या दिवशी महाजनवरती मी पण स्टेटमेंट केलं. ॲक्च्युअल मी माहिती घेतली. महाजन गाडी लावून ज्यावेळेस हे 3-13, 3-12 काहीतरी घटना सुरू झाली, म्हणजे अपहरण झालं. 3-13, 3-12 असं काहीतरी टाइम, 3:15च्या दरम्यान. 3:15च्या दरम्यान. तर 3:30ला कपडे घालून तयार होऊन तो तिथं आला होता महाजन. आणि तिथं त्यांनी सांगितलं महाजनांनी की FIR यांचा घेऊन टाका अपहरणाचा, मी जरा पाहतो. म्हणून ते ज्या दिशेने गेले त्या दिशेने गेले. पण हे जे पोरं आहेत त्याला असं फिरवत गेले, या रस्त्याने न्यायचं. म्हणजे तुम्ही तर आता तुम्ही आमचे जावई आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मस्साजोग. बीड जिल्ह्याचे म्हणून, नाही तर लोकांचा गैरसमज व्हायचा. हा बीड जिल्ह्याचे. वाल्मिकी कराडच्या पत्नीनं असा आरोप केलेला आहे की जे SITचे प्रमुख आहेत बसवराज तेली हे तुमचे जावई म्हणजे आष्टी तालुक्याचे जावई आहेत आणि तुमचं त्यांचं साठवलट आहे. आष्टी तालुक्याचे जावई. बरं त्यावरती येऊया. बसवराज तेली साहेब कोण आहेत हे सुद्धा मला माहिती नाही. CDR तपासा म्हणले तुमचे त्यांच्या फोन. 100% तपासा, 100%. आत्ता तपासा. जर त्या ताई म्हणल्या असतील ना हरकत नाही, ती माझी बहीणच आहे. तुम्ही 100% तपासा. माझं आयुष्यात जरी बसवराज तेली हे जे कोण नाव आलेले त्यांचा आणि माझा आयुष्यात एक कॉल असला तरी सुद्धा इथून पुढं तुम्ही मानताल ते, बरं का. माझा त्यांचा तर काही संबंध नाही. मी आता चेक करेन की आमच्या इकडचे जावई कसे किंवा नातेवाईक कसे, मला माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही अंबाजोगाईचे जावई आहे आणि अंबाजोगाईचे जावई आजपासून ओळख नाही ना. बरोबर. 99 पासूनची ओळख आहे. त्यावेळेस तुम्ही पण अँकर म्हणून म्हणजे ते रिपोर्टर म्हणून होते आणि मी पहिल्यांदा आमदार होतो, तेव्हापासूनची आपली ओळख आहे. आणि वैयक्तिक वाल्मिकांना कराडबद्दल माझं वाद नाही आहे हो. वाल्मिकांना कराडने हे असे आदेश कसे दिले? बरं, आपला तो प्रश्न राहिला की तुम्ही प्रशांत महाजनांना विचारलं, प्रशांत महाजन फिरत होते, त्यांची दिशाभूल केली आणि माहिती घेतली. तो फिरत होता आणि दिशाभूल अशी केली की हे या गावात जायचे, उलट्या गावाला यायचे, उलट्या गावाहून तिलट्या गावाला. आणि तो जो आहे तर राऊंड मारत राहिला आणि हे मध्येच फिरत राहिले. त्यामुळे महाजनवरती माझं सुद्धा आता SIT असं सांगितलं, पाटील जो आहे ना, PSI राजेश पाटील सस्पेंड झालेला, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हायला. आदल्या दिवशी खुनाच्या एका केजच्या हॉटेलमधले 2 CCTV फुटेज सापडले. काय ते आहेत ना, चहा प्यायला गेलता म्हणजे त्याला बोलून घेतलं. मग आता जर तो पाटील आणि सुदर्शन घुले हे ट्रॅक्टर चोरीतले आहेत, हे मुकादमाच्या उचली वसूल करायचे धंदे करणारे, हे मोटरा चोर आहेत, वायर चोर आहेत, कंपनीच्या तारा चोर आहेत, हे सगळे चोर आहेत हे. आणि हे असले चोर वाल्मिकांना कराडे यांचे कार्यकर्ते. आमच्या लोकसभेच्या आधी दंड मानणं यांचा प्रवेश, अशा लोकांचे प्रवेश घ्यायला लोकसभेला आमचं सीट निवडून येईल का? मला सांगा ना. ऐका, आता मला सांगा
की ही एक केजची टोळी आहे, सुदर्शन घुले टोळी. हो, परळीची पण टोळी असू शकते. परळीच्या टोळ्या आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या राख्याच्या टोळ्या, याच्या त्याच्या विटाच्या टोळ्या, त्याच्यानंतर वाळूच्या टोळ्या. इकडं पाटोदा तालुक्यात आमची एक टोळी तयार झाली वाल्मिक अण्णाची. बीडमध्ये एक टोळी झाली, शिरूरमध्ये एक टोळी झाली. डीपीडीसीच्या टोळ्या तयार झाल्या. कामच करायचं नाही ना, डीपीडीसीचं काम द्यायचं आणि बोगस बिल आणायचं आणि रेकॉर्ड करून लगेच द्या म्हणायचं. हो, मग डीपीडीसीचं जर काही एवढं सगळं झालं असेल तर पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे सुद्धा जबाबदार आहेत. जबाबदार म्हणजे त्यांनी पूर्ण जबाबदार आहेत. ते जिल्हा निधी जर का त्यांच्या सांगण्यावरून जातच नाही असा, त्यांच्या सांगण्यावर जातच नाही, तो वाल्मिक अण्णाच्या सांगण्यावरून गेला. आपण मग तो धनंजय मुंडेंमुळे गेला ना. मग ते होईल. मग हे सगळं मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही काही? देवेंद्र फडणवीस साहेबांना जास्त नाही माहिती, अजितदादांपर्यंत गेले सगळं. आणि आणि अजित ते गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडे तर आधी ब्रीफिंग गेलं पाहिजे. आतापर्यंत तपासलं गेलं तर अजितदादांनी माहिती घ्यावी. ते पण पालकमंत्री पद आहे ना त्यांच्याकडे, दादांकडे उपमुख्यमंत्री. अख्खा महाराष्ट्र जाणतो त्यांना. तुम्ही पालकमंत्रीपदी बीडच्या देवेंद्र फडणवीसांनी यावं आणि देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे गडचिरोलीचं व्हावं. मग अजित पवार तुमच्याकडे येणार आहेत, कारण त्या पक्षाकडे बीड जिल्हा आहे. चांगलं, चालेल ना, अजितदादा आले तरी चालतं. का? त्यांच्यावर एवढा विश्वास का? ते तर राजीनामा पण घेत नाहीत. कोणाचा? धनंजय मुंडेंचा. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्हाला बीडला ते पाहिजे. आम्ही बीडला चालते ना. जुने तुमचे संबंध ते? नाही, जुने संबंधच नाही. एकतर पहिल्यांदा आम्ही सीएम साहेबांची डिमांड करतो. सीएम साहेब आणि तसं सीएम साहेब पालकमंत्रीपद घेत आणि चॅलेंज म्हणून त्यांनी गडचिरोलीचा आबा घ्यायचे तर ते सगळेच घेतात. सगळेच घेतात. साहेबांची जर इच्छा राहिली की मला तिथं चॅलेंजिंग म्हणून जायचं आहे, नक्षलाईट एरिया आहे, हे शहरी नक्षलाईट, हे ते सगळं विमोड साहेबांनीच केला. आता एका ह्याचे कमांडर, चीफ कमांडरच्या पत्नीने सुद्धा समर्पण केलं ना. जर समजा तिथं आणि नवीन इन्व्हेस्टमेंट सुद्धा बऱ्यापैकी आता गडचिरोलीला. तुमच्या बीडमध्ये सुद्धा एवढी इन्व्हेस्टमेंट आली की पवनचक्क्या, सौर ऊर्जा खूप मोठी आली ना. सौर ऊर्जेचं तर एवढं काम चालू आहेत आता. पण त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट वरनं तुम्हाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना दूर करायचं आहे. मला काय पडलं त्याच्यावर? वाल्मिक कराड आता गेला ना बिचारा बिन गाड्याच्या खोलीत. आता कशाचा वाल्मिक आणणार राहिलाय हो? बरं, खुनाचं ठीक आहे, धनंजय मुंडेंना माझा अजूनही सल्ला आहे की धनंजय मुंडे साहेब, तुमचं 60,000वरचं विमान खाली आणा, अजून बी लँड व्हा. जर आता लँड नाही झाले तर ते माणसातून आउट होतील. खुनाचं मी यासाठी ठीक आहे म्हणतोय की या प्रकरणामध्ये 9 आरोपी अटकेत आलेले आहेत. 9 वर सुद्धा मोका लागलेला आहे. आता 8 असतील. 8 नाही, सिद्धार्थ सोनवणे आहेत ना 9. 8वा आणि एक फरार आहे. एक फरार आहे. 9 वर मोका लागला, 8 अटकेत आहेत. कृष्णा कांदळे, कृष्णा तांदळे का आंधळे तो फरार आहे. बरोबर आहे. मग या खुनाच्या प्रकरणामध्ये आता हा न्यायालयीन लढा सुरू झालेला आहे. पण या दरम्यान SITच्या तपासावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण आज वाल्मिक कराडचे वकील असं म्हणाले की अटक बेकायदेशीर आहे, पुरावे नाही आहेत SITकडं, आणि एकाही आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही तरी खुनात घेतलाय. कशाला? ते सगळं आलंय ना सीडीआर. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांचे टॉक झालेले आलंय ना त्याच दिवशीचे. संतोषला धमकी बी त्याच दिवशी दिली. तुम्ही कॉन्फिडंट आहात की वाल्मिक कराडची सुटका नाही? 100% होत नाही, 1500% होत नाही. सुटका कशी होईल? हे सगळे कडी जे आहे ते हे बघा, पोलीस आहे, CID आहे, पोलीस. आपली पोलीस अमेरिकेच्या कोणत्या ह्याच्या नंतरचे 2, स्कॉटलंड, मुंबई पोलीस आहे. तशी CID सुद्धा आहे बरं का. पोलीस असते. मी 26/11ला पोलीस काय असते ते बघितलं. माझ्या आयुष्यात मी पोलीसची तक्रार करीत नाही. त्याचं कारण आहे की 26 अजमल कसाबच्या AK-47च्या पुढं आमचा 303चा आमचा पोलीस लढत होता. त्याच्यामुळे पोलीस असते. त्याच्या पोलीसमधला पोलीस जागा झाला की तो काहीही करू शकतो. पण आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे. 100% गेलं. उज्ज्वल निकम आले पाहिजे 100%. आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फाशीची झाली पाहिजे म्हणजे वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशी मागणी आहे. वाल्मिक कराड त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत ना.
वाल्मिक कराडाच्या खंडणीच्या आसवे पोटीच झाले ना हे. बर मग कशा पोटी झाले? बरं, आता मला ना तुम्हाला हे सुदर्शन घुले हा, प्यादेत. ठीक आहे. मेन कोण आहे? वजीर काय म्हणतो ते बुद्धिबळाच्या खेळात मेन प्रधान जो असतो तो प्रधान. हा प्रधान हे बाकीचे प्यादे फिदे हे बरं. घोडे हाती उंट आहेत हे खालचे. बरं, आता मी तुम्हाला 2-3 असे प्रश्न विचारतो की जे सुरेश धस एक आमदार म्हणून मला त्यांच्याशी बोलायचं आहे. हा एक म्हणजे जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की आका पॅटर्न, हो आका परळी पॅटर्न नाही. आता परळी पॅटर्न मी याच्यासाठी म्हणतो नाही, मी की कशामुळे ऐका ना म्हणतो? मी यासाठी म्हणतो की गोपीनाथ मुंडेंना तुम्ही जवळून बघितलं, मी पण जवळून बघितलं, येस त्यामुळं परळी पॅटर्न नको असं मला वाटत होतं हा. आणि तुम्हीच ती दुरुस्ती केली, बरं झाली. दुरुस्ती केली. हा. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मूलभूत फरक काय? खूप मोठा फरक आहे. गोपीनाथराव राजकारणातला अतिशय चतुरस्त्र व्यक्ती होतं. कुठं झोकायचं, कुठं वाकायचं, कुणाला बोलायचं, चार भिंती आड कोणाच्या बरोबर चर्चा करायची, कोणाच्या पाया पडायचं आणि कोणाला हातात हात द्यायचा, हे फक्त गोपीनाथरावला. आणि गोपीनाथराव जनरल लोकांमधला लीडर होत आहे. हे जनरल लोकातले लीडर नाही राहिलेले आता. हे दोघंही जण जे आहेत ना, हे फक्त ठराविक सोशल मीडिया आणि त्यांचे ते ठराविक कार्यकर्ते तेवढ्यापुरतेच नेते राहिलेले. आणि ह्यांचं वागणं गोपीनाथराव एवढं मोठ्या मानाचं नाही. तुमची पंकुताई तुमच्यापासून दूर कशी गेली हो? पंकुताई आत्ता लोकसभेत दूर गेल्या माझ्यापासून. कशा काय? आणि पंकुताई तुम्ही शब्द वापरला, हो. काही लोकांना मी पंकुताई म्हणलेला राग आला. नाही, तेव्हा माहिती आहे, कारण त्यांना माहिती नव्हतं. एक मिनिट ऐका, इथं ह्याच वरडीच्या फ्लॅटवर तुम्ही, आपण आणि गोपीनाथरावजी पंकुताई आपण सगळ्यांनी पाहिलं. हो, लहानच होत्या ना पंकुताई, माझ्यापेक्षा लहानच आहेत. मी त्यांना आदराने किंवा याच्याने पंकुताई म्हणलेलं जर काही लोकांना पटत नसेल तर दुर्दैव आहे. पंकुताई हा शब्द कोणाचा होता? नाही ना, आम्ही सुद्धा रिपोर्टर म्हणून हा. गोपीनाथ मुंडे असताना पंकुताईच म्हणायचो. म्हणजे मी सुद्धा मला आठवत आहे त्या भाजप गोपीनाथराव- मोर्चाच्या अध्यक्षा झाल्या, पहिली मुलाखत गोपीनाथरावांनी मला घ्यायला लावली पंकजा मुंडेंची आणि सांगितली आशिष मुलाखत घेतोय, त्यांना घेऊ दे, मग तुला कळतील की राजकारणात कसं बोलायचं. त्यांचं प्रेम होतं हा, पंकुताईंवरती. पण मग दुरावा का निर्माण झाला? नाही, आत्ताच्या लोकसभेत पर्यंत आमचा दुरावा नव्हता. हा, आम्ही एक दिलाने काम करीत होतो पंकजाताईंवर. माझा असा समज होता, आता विधानसभेला पंकजाताईंनी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला. पण तुम्हाला चांगली मतं मिळाली की कोणाला? तुम्हाला आता मला एवढं म्हणजे महायुतीत एवढी बंडखोरी होऊन सुद्धा तुम्ही निवडून आलात. महायुतीत नाही, यांनी उमेदवार उभा केला अपक्ष. हा, हे बघा, त्याच्यानंतर अजितदादांनी उमेदवार उभा केला, तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा हात नाहीये. मला जी माहिती कळालेली अंदर, धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट उभा केला नाही. त्याऐवजी कोणी उभा केला हे मला कळालंय, ते सांगेल मी. म्हणजे आयडिया काय की राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करायचा मराठा समाजाचा, फ्रॅक्शन ऑफ वोटसाठी मराठा समाजाचं फ्रॅक्शन झालं पाहिजे. एक तर आधीच मराठा समाजाच्या लोकांच्या डोक्यात, म्हणून आजबे उभे राहिले. नाही, आजब्यांना उभं केलं गेलं. अच्छा, हो हो, तेच तुम्ही म्हणताय. उभं शेवटच्या दिवशी MP फॉर्म दिला. तिकडं धोंडेंना अगोदरच त्यांनी उभं केलं आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जवळपास धोंडेंचं काम केलं आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी बी धोंडेच. आणि बिचारा महबूबी आला चौथा उमेदवार. महबूब त्याचं त्या बिचारात त्याला त्याच्या पक्षाने दिलं. आणि मराठा समाजाची मेंटॅलिटी काय, लोकसभेला मराठा समाजाच्या लोकांनी, मेजॉरिटी मराठा समाजाच्या लोकांनी तुतारी हाणली. म्हणून आता बी सगळे तुतारी हाणते असं वाटलं, पण तसं झालं नाही. या निवडणुकीत आम्ही जे काही 25% देऊ शकलो होतो तेवढं तरी मतदान आम्ही प्रामाणिकपणे पंकजाताईंना दिलतं. पण ह्या निवडणुकीत मात्र त्यांनी कॅन्डिडेट उभा केला. इकडं एक राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट उभा राहिला, एक तुतारीचा राहिला आणि मी राहिलो. मला 1,41,000 मतं पडली. आणि ते मी म्हणत नाही, पंकजाताईंनी मला वाटतं आमचे बूथ जरा उघड्या डोळ्यांनी बघावे, की तुम्हाला मानणारे जे काही स्ट्रॉंग कार्यकर्ते, तिथं मला 200 आणि 250 मतं आहेत आणि भीमराव धोंडेला 900 मतं आहेत. म्हणजे तुमचे मतं कुठं गेले?
मी हा प्रश्न राखून ठेवला होता शेवटचा प्रश्न म्हणून. मलाही असं वाटत होतं, अजूनही वाटू शकतं, मनोज जरांगे पाटलाचं महत्व कमी करायचं मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणून सुरेश धस यांचं नेतृत्व पुढे करायचं, मोठे करायचं, आणि उद्या जाऊन सुरेश धस या प्रकरणाचं सगळं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देतील. म्हणजे मराठा समाज देवेंद्र फडणवीसांविषयी काही नाराजी असेल समाजात तर ती दूर होईल आणि मनोज जरांगे पाटलाच्या ऐवजी सुरेश धस यांचं प्रस्ताव उभं होईल. अशी काही खेळी आहे? हे तुमचे कपोलकपित आणि काही Devil's mind. डेव्हिल सडक्या माइंडच्या लोकांचं चांगल्या नाही, ऐका, चांगल्या नाही, सडक्या डोक्याच्या लोकांचं काम आहे. अहो प्रश्न विचारला आमचं काम आहे. तुमचा प्रश्न विचारला, पण तुमच्या मनातला प्रश्न आहे ना सडक्या डोक्याच्या लोकांचा प्रश्न आहे हा. तुम्ही मला वाटतं लिहून ठेवला असेल आधीच. नाही 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 अरे कोर्टात काढलं. जरांगे पाटील हे समाजाचं दैवत आहे, ते समाजकारणी आहेत, नॉट राजकारण. जर ते राजकारणी झाले असते ना मग त्यांच्या बरोबर माझी तुलना करा ना. अहो ते राजकारणी झाले म्हणूनच तर फटका बसला विधानसभेला. कशाला त्यांनी ते मौलाना आणि आणखीन कोण त्यांना सोबत घेऊन चूल उभी करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला होता, परंतु ज्या दिवशी विड्रॉल करायचे होते त्या दिवशी सकाळीच 8 वाजता सांगितलं, 7:30 पावणे 8ला सगळेजण अर्ज. तोपर्यंत नुकसान झालं ना महाविकास आघाडीचं. जाऊ द्या, ते मविया गेली ना, मविया गेली बाजूला म्हणूनच फायदा झाला ना महाराष्ट्राचा. असं तुम्हाला वाटतंय? सर्वांनाच वाटतं असं नाही ना. ते तुम्हाला वाटत असेल. मविया आले असते तर वास्तुशांती वाटोळं झालं असतं. मवियाच्या काळात झालं काय ते सांगा. बरं मला एक सांगा. फक्त लोकांवर गुन्हे दाखल, माझ्यासारख्या माणसावर तेच गुन्हे दाखल केले. बरं मला आता एक शेवटचा उपप्रश्न, की जेव्हा तुमचं प्रत्यक्ष बोलणं झालं देवेंद्र फडणवीसांचं या प्रकरणाला घेऊन, कारण काय झालं माहितीये का, तुम्ही सारखं धनंजय मुंडेंवरती आका आका म्हणून, आणि धनंजय मुंडेवर जास्त अटॅक बोलल्यावर मी आकावर ऐका ना, तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आणि आता महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे असं म्हणाले की 2दा मी स्वतः सुरेश धस यांना सांगितलं की तुम्ही जाहीर असं काही बोलू नका, आणि आता त्यांना मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील. पण काय मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही जुमानत नाही? नाही, मुख्यमंत्री मला काय बोललेले नाहीत. मुख्यमंत्री महोदय माझ्याशी बोलणार नाहीत याविषयी. हा विषय आमच्या जिल्ह्याचा आहे, बाय हर्ट झालेला विषय आहे, आणि ह्या विषयाच्या बाबतीत मी माघार घेण्याचा सवालच येत नाही. आणि बावनकुळे साहेबांच्या सुरुवातीला काही गैरसमज होते ते पण मी काढून टाकले त्यांच्या मनातून. शिर्डीला त्यांना बोललो, त्याच्या आधी बोललो, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आधी. आज मोदींचं भाषण ऐकून आलात की नाही तुम्ही? होतात का तुम्ही? हो होतो ना. धनंजय मुंडे नव्हते तिकडे, ते परळीला गेले असतील. ते जे काल अटक झाल्याच्या नंतर काही तिथं लोक रस्त्यावर आले. आता मला पुन्हा एक प्रश्न सुचलाय, त्यांना तिथं धनंजय मुंडे, पंकजा मुंडे बीडचे मंत्री आहेत, अजूनही मस्साजोगला गेले नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय सल्ला असेल? लवकर जावं. नाही, धनंजय मुंडे साहेबांनी पण जायला पाहिजे तिथं. पण मला असं कळालंय, मी आता खोटं बोलणार नाही, पण व्हिडिओ कॉलवरती पंकजाताई बोलल्यात त्यांना. माझं मत असं आहे की दोघांनी बी मस्साजोगला गेलं पाहिजे. तुम्ही ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने राहिलं पाहिजे, अन्याय करणाऱ्याच्या बाजूने नाही राहिलं. आणि समाजामध्ये जे आता राग, रोष आणि क्षोभ जो आहे तो हाच आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने. अहो मी कोण आहे? मी की झाडकी पत्ती आहे? तुम्ही मला 99 पासून ओळखता, माझ्यात काही बदल आहे का? फक्त पोट तुमचं आणि माझं दोघांचंही वाढलंय. पोट थोडं वाढलंय, ते परत कमी करतो मी, ते 2 मी पण कमी करतो. पोटाशी व्यतिरिक्त आमचं काही वाढलेलं नाही. त्याच्यामुळं माझा सल्ला मी देऊ शकत नाही. ते मोठे नेते आहेत बाबा, मोठ्या घराण्यातले आहेत, मी गरीब माणूस. माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता. आमची अपेक्षा आहे, सल्ला बिल्ला आम्ही नाही देऊ शकत. मी कशाला सल्ला देऊ? पंकुताई म्हणलेलं त्यांना राग येतो म्हणल्यावर मग सल्ला कशाला? तुम्ही पंकुताई म्हणलंच पाहिजे. माझं का मुंडे साहेबांचं ते आवडतं नाव होतं, पंकू म्हणायचे आमच्या देखता. त्यामुळं म्हणतो आमचा विनंती राहील त्यांना, शक्यतो जाऊन आलेलं बरं राहील, कारण तो तुमचा बूथ प्रमुख होता. आणि कालच्या लोकसभेमध्ये अख्खं गाव सत्कार करू नका म्हणत होतं, तरी संतोष देशमुखनी पंकजाताईंचा सत्कार केला. त्याला म्हणते जिगर. आणि त्या जिगर माणसाच्या घरी
त्यांनी जायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ठीक आहे, सुरुवातीला गरमागरम म्हणलं असतं कोणी काही, त्यांचं बी बरोबर आहे. काय तुम्हाला सांगतो, आमच्या बीडमध्ये समाज भावना जरा नाही गरमच झालं. बिघडलेली. लोकसभेच्या वेळेस त्यांना थोडंसं काही गावामध्ये काळे झेंडे दाखवणे, आरडाओरडा करणे असे कृत्य झालेले आहेत ना. ज्या घटना झालेल्या आहेत त्या मान्यच करायला पाहिजेत ना. ह्या घटना करायला नको होत्या, पण बारकाल्या सरकारल्या पोरांनी केल्या. त्या आल्या म्हणजे काळे झेंडे दाखवणे, आरडाओरडा करणे हे शोभत नाही. लोकशाहीमध्ये हे शोभत नाही. तुम्ही बाबा मतं द्यायचे नाही, देऊ नका, पण कुणाला तरी काळे झेंडे दाखवा, गावातून अपमानित करून पाठवा, या गोष्टी करायला नको होत्या. त्या झाल्या होत्या. कदाचित त्यांना वाटलं असेल की बा ह्याच्यात बी झालं, आणि धनंजय मुंडे साहेबांनी बी जावं तिथं, काय अडचण नाही. बरं, या संबंध 12 डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत आज जानेवारी महिन्यातली 15 तारीख आहे, या काळामध्ये तुम्ही जी जी मागणी केली ती पोलिसांनी असू दे, गृहमंत्र्यांनी असू दे, मुख्यमंत्र्यांनी असू दे, जवळजवळ पूर्ण झाली आहे. म्हणजे 302ची मागणी किंवा वाल्मिक कराडपर्यंत तपास गेला पाहिजे, खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कुणाच्या गुन्ह्यात 302 मकोका लागला पाहिजे. आशिषजी, ह्या सगळ्या मागण्या मी सभागृहात केलेल्या आहेत. हो, तेच आणि सांगतोय. आणि त्याचा मागण्या पाठपुरावा केल्या, करत गेला. आमच्या मागण्यावर नाही, पोलिसने आपण तपास केला त्यात मग सापडलं नाही. आता जेव्हा वाल्मिक कराड पोलीस अटकेत गेलेला आहे, हो PCR आहे, हो. तर अशा वेळेस तुम्ही आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावर जाणं बंद कराल का? नाही, जर मला कुठं आक्रोश मोर्चाला बोलवलं तर जाणार ना मोर्चाला. का तुमचा विश्वास नाही की याच्यात पुन्हा न्याय मिळणार नाही, उद्या काही गडबड होईल? नाही, अविश्वास आहे? आक्रोश मोर्चा कोणता आहे? त्या कुटुंबाप्रती सामान्य माणसाची असलेली जी प्रतिक्रिया आहे, जो क्षोभ आहे, तो क्षोभ दाखवण्याचं काम त्या जिल्ह्यातले लोक करतायत, म्हणून आम्हाला बोलवत आहेत. त्याला काय कोणाला गाडी आहे का, घोडी आहे का, पेट्रोल आहे का, डिझेल आहे? आणि सरकारवर दबावही बनवून राहतो. सरकारच्या एक मिनिट आहे, एका आक्रोश मोर्चामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल कोणी उलट बोललंय का? तुम्ही असल्यामुळे बोलू शकत नाहीये. मी असल्यामुळं नाही, ऐका. परंतु नाराजी जी आहे ती नाराजी दाखवतात का? नाही. अहो, काल तर जरांगे दादा सुद्धा, मनोज दादा सुद्धा म्हणले, काय म्हणले? मुख्यमंत्र्याचा आभार म्हणले. काल म्हणले, बोलले त्यांनी आभार मानले. मग केवढा मोठा 302 लावलाय, केवढा मोठा शब्द आहे सांगा तो, की जे नॉर्थ साऊथ होतं त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ते श्रेय तुम्ही घेताय? मी नाही घेत, त्यांना देतो. माझा कोण? बरं, आता तुमच्या एका काळाच्या सहकारी, अहो जावई, मी फार छोटा माणूस आहे. अहो ऐका ना, मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस खूप मोठे आहेत, ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत, मला माहिती आहे. मी 5व्यांदा आमदार झालोय फक्त. आता ऐका ना, ते 6व्यांदा झाले, ते एक मला गॅप पडला. गॅप पडला. तर ऐका, मी तुम्हाला जे विचारतोय, तुमच्या माजी सहकारी खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणामध्ये ईडीची चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांना हे माहिती आहे की वाल्मिक कराडवर ईडी लागली की त्याचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जातात. 2/2/2024 वाल्मिक कराड यांना ऑलरेडी ईडीची नोटीस आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये साहेब मी नाही, कुणीतरी माणूस एकदा पुढं होऊन एसीबीची सुद्धा मागणी करू शकतो, ईडीची मागणी करू शकतो, कारण रकमाच तेवढ्या मोठ्याल्या आहेत ना. एका ठिकाणची प्रॉपर्टी 45 कोटी आणि 50 कोटी येते. 2 ठिकाणची प्रॉपर्टी एवढी खंडणीतून आली आहे सगळी माया. आणि अजून बरेच आहे त्याच्यात, राज घनवट, आवरीकर का सावरीकर असं काहीतरी, ते एजन्सीज वगैरे काय काय असतील. ते माग पेपर फुटी प्रकरण, काही ठिकाणी फ्लॅट्स निघतात पुण्यामध्ये. ते तुपे का सुपे होता कोण तो पेपर फुटी प्रकरण, असेल कोणी. त्यातले काही लोक सुद्धा ह्या लोकांशी संबंधित यायला लागले. अजून बरंच काही पुढे येणार. बर, एनिवे, तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहात आणि ही मुलाखत एक प्रदीर्घ मुलाखत दिलेली आहे. सर्वात शेवटी तुम्ही आम्हाला मुलाखत दिलेली आहे, या आधी सर्वांना देऊन झालेली आहे. हो, तरी सुद्धा ही मुलाखत चांगली झाली असा दावा आम्ही करतो. तुमचा दावा आम्ही काय नाही म्हणणार का? आम्ही सगळ्याचे दावे ओके म्हणतो. याच नोटवरती मी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलाबद्दल. थँक्यू.